लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक राहिला। बीड लोकसभा मतदारसंघाची हाय प्रोफाईल जागाही पवारांच्या राष्ट्रवादीने जिंकली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या या यशामागे सर्वात महत्त्वाचं कारण होतं उमेदवारांची निवड। शरद पवार यांच्या उमेदवार निवडीची सर्वांनीच वाहवा केली। मात्र शरद पवार यांचं हे बलस्थानच विधानसभा निवडणुकीत कमजोरी बनतंय का, अशी परिस्थिती आहे। बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या उमेदवारांची निवड चुकल्याचं बोललं जात आहे। बीड जिल्ह्यात आरक्षण आंदोलनानं मराठा समाज एकवटलाय। लोकसभेत मनोज जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला, किंबहुना मराठा समाजानं निवडणूक हातात घेतली। याच लाटेवर स्वार होऊन विधानसभेच्या 4 जागा जिंकणं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला शक्य होतं। अगदी आकडेवारीच्या भाषेत बोलायचं झालं तर परळी आणि आष्टी विधानसभा मतदारसंघ वगळता 4ही मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मताधिक्य मिळवले। परळीत पंकजा मुंडे यांना 74,834 मतांची आघाडी मिळाली, तर आष्टीमध्ये 32,000 मतांनी त्या पुढे होत्या। त्यामुळे या 2 जागांवर प्रयत्न करत उर्वरित जागा सहज जिंकणं शक्य होतं। 20 वर्षांनी बीड जिल्ह्यात शरद पवारांचा खासदार निवडून आला, तो फक्त बीड आणि गेवराईच्या जीवावर। गेवराई विधानसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांना 1,34,505 तर पंकजा मुंडे यांना 95,405 मतं मिळाली। सोनवणे यांनी 39,096 मतांची आघाडी घेतली। पण गेवराईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मग शिकपात केलाय। बदामराव पंडित हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले। त्यांच्या एकनिष्ठेचं फळ म्हणून त्यांना गेवराई विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली। गेल्या निवडणुकीत ते 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले। वास्तविक गेवराईची जागा कधीच शिवसेनेनं लढवली नाही, त्यामुळे या जागेवर महाविकास आघाडीत शरद पवार गटाचा दावा होता। मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे। शरद पवार यांच्या पक्षाच्या आघाडीच्या युवक प्रदेशाध्यक्ष पूजाताई मोरे इथं इच्छुक होत्या। शेतकरी प्रश्नांवर त्यांनी मोठमोठी आंदोलन केले। 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अडवून फडणवीसांविरोधात राज्यभरात वातावरण तयार केलं। सोनवणे यांच्याप्रमाणेच कोरी पाठी असलेल्या तरुण उमेदवाराला संधी दिली असती तर गेवराईतील लढत आणखी रंगतदार झाली असती। गेवराईतून तुतारीवर कोणीही उभा असता तरी आमदार झाला असता, असं मतदारसंघात बोललं जाते। माजलगाव मतदारसंघात आडसकरांची बंडखोरी नडणार। माजलगाव मतदारसंघात भाजप नेते रमेश आडसकर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। त्यांना माजलगावातून उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता। गेल्या वेळी त्यांचा अवघ्या 10,000 मतांनी पराभव झाला। मात्र ऐनवेळी मोहन जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली। मोहन जगताप भाजपमध्येच होते। त्यांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचं काम केलं। आता आडसकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून विधानसभेच्या मैदानात असलेल्या दोन्ही राष्ट्रवादीस हाबाडा देण्याची तयारी केली आहे। बीड विधानसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांना 61,681 मतांची आघाडी होती। यामध्ये जरांगे फॅक्टरचा मोठा हात होता। विधानसभेतही जरांगे फॅक्टर चालेल या आशेनं मराठा चेहरा म्हणून राजेंद्र म्हस्के यांना उमेदवारी मिळेल असे संकेत होते। मात्र शेवटी संदीप क्षीरसागर यांचं नाव जाहीर केलं, त्यामुळे म्हस्के नाराज झाले। आता त्यांनी बीड मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं हा अर्ज असल्याचं सांगण्यात आलंय। मात्र जरी अर्ज मागे घेतला तरी म्हस्के हे संदीप क्षीरसागर यांचं काम करणार का, हा प्रश्न आहेच। कारण काही दिवसांपूर्वी याच म्हस्केंनी क्षीरसागर मुक्त बीड करण्याचं आवाहन केलं होतं। आष्टी विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना उमेदवारी दिली आहे। एका निष्ठावंताला उमेदवारी दिली यापेक्षा याला महत्त्व नाहीये। निवडणुकीचं गणित शेख यांच्या विरोधातच दिसतंय, कारण तिथून भाजपनं अनेकदा आमदार आणि मंत्री राहिलेले सुरेश धस यांच्यासारखा मराठा चेहरा मैदानात उतरवलाय। धस यांच्यासारख्या तगड्या राजकारण्यासोबत शेख कसे निभाव धरतील हा प्रश्नच आहे, कारण तसं मतांचं समीकरणही बसत नाही। परळीत लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं लीड मिळालं। राजेसाहेब देशमुख यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटानं डाव लावलाय, पण इथं लढत होईल की नाही हीच शंका आहे। बजरंग सोनवणे यांनी लोकसभा निवडणुकीत अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवला, पण विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सोनवणे यांनी उमेदवारी वाटपात हलगर्जीपणा केलाय हे दिसून येते। त्यामुळे मुंडेंचा गड काबीज केल्याचा पवारांचा आनंद काहीच दिवस टिकेल। विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मुंडे बंधू भगिनी बीड जिल्ह्यावर वर्चस्व मिळवतील अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। तर मंडळी, बीड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं
आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा.